नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये. खूप दिवसातून व्हिडिओ बनवतोय, खूप म्हणजे 7-8 दिवस झाले आहेत. चला अनालायसिस करूया 7-8 दिवसाच बाबांनो, काय मार्केटमध्ये काय काय झालं, कुठे कुठे ट्रेड बनवले, कुठे माती खाल्ली, कुठे प्रॉफिट केला, कुठे लॉस झाला, सगळं काही बघूया. मला वाटतंय फोनवारी थर्सडे पासून आपण काय अनालायसिस केलेलं नसावं. हे बघा काय अनालायसिस आहे. मार्केटमध्ये एक चांगला डाऊनफॉल आलेला आहे. लाख दिवसाची क्लोजिंग कुठं आहे? इथं आहे बरोबर. मार्केट चालू झालं इथं, वरती गेलं, खाली आलं 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 बघा. क्लोजिंग प्राइसच्या आसपासून मार्केटनं सपोर्ट घेतला होता. सरळ सरळ सेल साईडला एंट्री बनत होती. भरपूर लोकांनी हा ट्रेड कॅप्चर केला होता. माझ्या लक्षात सुद्धा आलं नाही बाबा क्लोजिंग पासून सपोर्ट घ्यायचा, फिब मधून सेल मारायचा आहे. त्यामुळे मी काय हा सेलचा ट्रेड पकडलेला नव्हता. खरं खरं सांगायचा, खोटं सांगायची काही गरज नाहीये. पण बऱ्याच लोकांनी इथून सेलचा ट्रेड पकडला होता का तर क्लोजिंग प्राइस पासून सपोर्ट घेता. आणि दिसतंय पण बघा, मला सांगायचं एक मॉर्निंग स्टार पॅटर्न दिसतोय तुम्हाला. काय करतील रिटेलर? बाय करतील. कुठं सपोर्टला बनलेला आहे मॉर्निंग स्टार, रिटेलर बायच करणार आहे सगळे. मग मार्केट कुठे येणार आहे? खाली जाणार आहे ऑब्व्हियसली. तर फिब मधून सेलचा ट्रेड बनत होता मस्तपैकी. त्याच्यानंतर काय झालं, आता मार्केटमध्ये इकडे डाऊन ट्रेंड आहे बरोबर. मग इकडे लोवर लोचं स्ट्रक्चर मार्केटनं दाखवलेलं आहे. मग इकडे जर लोवर लोचं स्ट्रक्चर दाखवलं तर माझ्या डोक्यामध्ये काय विचार आला की बाबा मार्केट सपोर्ट पासून सपोर्ट घेईल, या क्लोजिंगच्या सपोर्ट पासून सपोर्ट घेईल. म्हणून मी इथं बाय साईडला ट्रेड बनवला. मार्केटनं काय सुद्धा नाही, उगं थोडीशी मुवमेंट केली, थोडंच टार्गेट राहिलं होतं माझं तर, आणि मार्केटनं स्टॉप लॉस मारला. परत नंतर बघा जाऊन टार्गेट पण फुल मार्केटनं 181.7चं टार्गेट मारला. तर ठीक आहे बघा, छोटासा स्टॉप लॉस स्वीप झालाय. आपण काय बघितलं होतं मागच्या डिसेंबर महिन्याचा जो अॅनालायसिसचा व्हिडिओ आपण केला होता त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं, मार्केट स्टॉप लॉस स्वीप मारतंय आणि नंतर मोमेंटम करतं पाहिलं होतं आपण. आणि तसंच मार्केटमध्ये झालेलं पण बघायला भेटलं आपला. त्याच्यानंतर पुढचा दिवस हा वाला, हे बघा इथं मार्केटची क्लोजिंग इथं आहे. मार्केट चालू झालं इथं, पीएसवायचा अपसाइड ब्रेकआउट केला, पण मार्केटमध्ये इकडे ट्रेंड खूप डाऊन होता. त्याच्यामुळे सेल करण्यात माझ्या हिशोबाने तर काय एवढा सेन्स नव्हता. तरी बऱ्याच लोकांनी सेल केला आणि टार्गेट पण माझ्या हिशोबाने तरी बुक करून घेतलं होतं बघा. असं सेल केला काही लोकांनी केला बरं का. काही लोक ती कोण नाही जे शिकलेले आहेत, फुल त्यांनी कोर्स बघितला, व्हिडिओ बघितले, तीच लोक आहेत ती. आणि हे बघा इथं टार्गेट पण 80 पिपचं टार्गेट कॅप्चर केलं होतं. 55 पिपची कॅन्डल आहे, पण ती कॅन्डल नॉर्मल वाटते बघा, एवढं काय ॲबनॉर्मल नाहीये. त्याच्यानंतर बघा मार्केटमध्ये इथं आहे क्लोजिंग प्राइस, मार्केट असं आलं, परत सेलर ऍक्टिव्ह झालं, इथे हॅमर कॅन्डल दिसते. मार्केटमध्ये अपसाइड मुवमेंटम येणार होतं, ठीक आहे, पण काय मार्केटनं आपल्याला एंट्री दिलेली नाही. ओके. त्याच्यानंतर मंडेचा दिवस पुढचा, हे बघा मार्केटमध्ये ऑलरेडी पॅटर्न कोणता आहे? एम पॅटर्न आहे बरोबर. इथं नेकलाईनचा ब्रेकडाऊन झालेला आहे. ही ग्रीन कॅन्डल आली, चालू झालं मार्केट, आणि काय केलं, लोचा ब्रेकडाऊन केला. मार्केटमध्ये इथं क्लोजिंग प्राइस आहे बघा. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, ही जी क्लोजिंग प्राइस आहे बघा, परत बाईंग कुठून झालेली, क्लोजिंग प्राइस पासून बाईंग झाली, वरून फिप टाकली की सरळ सरळ सेलची एंट्री बनते. मार्केटनं मुवमेंट डाऊन साईडला केलेलं आहे. सेम एंट्री कुठे बनली होती आपली? या दिवशी पण बघा सेम एंट्री बनलेली होती. मी या दिवशी सुद्धा माती खाल्ली. एक चूक 2 वेळा करायची नसते, पण माझी झाली. यावेळेस सुद्धा मी इथं बायची एंट्री बनवली होती बघा. अशी बाय साईडला एंट्री बनवली, मार्केटनं स्टॉप लॉस मारला. अप साईड तर जाणारच होतं, मार्केट फिक्स होतं, त्यात काहीच वाद नव्हता. पण सपोर्टवर बाईंग केल्यामुळे मार्केटमध्ये माझा असेल 2 वेळा हिट झाला या वीकमध्ये. आता त्याच्यानंतर मार्केटनं मी एक सेल केला बघा. कुठं सेल केला तुम्हाला दाखवतो. ह्या लोच्या खाली निघताना इथं सेल केला होता, हे बघा असा सेल केला. हे थोडा एक्सपिरियन्सचा गेम होता हा. लगेच मी तिथला लॉस जो झाला होता तो रिकव्हर करून काढला. कारण बघा मार्केटमध्ये काय होतं, क्लोजिंग पासून सपोर्ट घेतला ना, खाली निघताना मार्केटमध्ये स्पाइक बघायला भेटतो आपल्याला. इथं बघा ही जी मुवमेंट आहे, इथं स्पाइक का नाही आलेला, इकडे ट्रेंड भरपूर असा डाऊन होता, त्याच्यामुळे मार्केटमध्ये स्पाइक आला नाही. आणि इथं आपण सेल पण केलेला नव्हता. पण या दिवशी मात्र मी इथं सेल केला आणि टार्गेट बुक करून घेतलं. पण मार्केटमध्ये पूर्ण रॅली बघा कोणत्या डायरेक्शनमध्ये, अपसाईडला आहे. कारण की मार्केटमध्ये इकडं एम पॅटर्न बनलेला आहे. मार्केट लोवर लोचं स्ट्रक्चर दावतंय. जसं क्लोजिंगचा ब्रेकडाऊन केला, सेलर ऍक्टिव्ह झाले, मार्केटनं अपसाईड मोमेंटम केलं. इथं प्रॉपर्टीची का गरज पडली नाही तुम्हाला सांगतो मी, का गरज पडली नाही प्रॉपर्टीची. कारण की मार्केटमध्ये भरपूर लोवर बनलेले आहेत. एका लेवलच्या खाली निघाले की मग तिथं प्रॉपर्टीची गरज पडत नाही. ठीक आहे, पकडला तर ठीक आहे, नसेल नाही पकडला तर नो प्रॉब्लेम आपण. ओके. आता पुढचा दिवस, आता हा दिवस बघा शॉर्ट कव्हरिंग. कशी ओळखायची शॉर्ट कव्हरिंग मार्केटमध्ये? मार्केट थांबले बघा 2-3 दिवस चांगलं सायकोलॉजिकल नंबरच्या खाली मार्केटनं कॉन्सल्टेशन केलेलं आहे बरोबर. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस मार्केट ओपन होतं आणि वरतीच पळायला चालू करतं, तर समजून जायचं ही शॉर्ट कव्हरिंग आहे मार्केटमध्ये. कारण की मार्केटमध्ये रिटेलरने सेल साईडला पोझिशन बनवलेल्या होत्या बरोबर. आता काय झालं, अशा वेळेस मार्केटमध्ये प्राइस ऍक्शन वर्क होते. जसं कॉन्सल्टेशन झालं, अपसाइड ब्रेकआउट केला, मार्केट अपसाइड मोमेंटमच करतं. हा असतो त्याचा दिवस, शॉर्ट कव्हरिंगचा दिवस. किंवा जर एम पॅटर्न झाला तर आपण बाय डायरेक्शनला इथं एंट्री मारायची. ओके. शॉर्ट कव्हरिंगच्या दिवशी थोडंसं मार्केटमध्ये पॅटर्न वगैरे वर्क होतात, बाय साईडचे, सेल साईडचे नाही, बाय साईडचे पॅटर्न वगैरे वर्क होतात. ठीक आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.